अंबरनाथमध्ये काँग्रेसबरोबर युती केली तेव्हाही गोंधळ झाला, टीका झाली. तेव्हाही मुख्यमंत्र्यांना पुढे येऊन सांगावं लागलं ही युती आम्हाला मान्य नाही. तरीही बिनधास्तपणे, निर्लज्जपणे अमरनाथ बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील एक संशयित आरोपी आपटे, ज्यांच्या विरुद्ध खूप मोठा रोष त्या भागामध्ये निर्माण झाला होता, ज्यांना अटक झाली होती आणि उघडपणे ते संघाचं काम करतात, तो त्यांचा प्रश्न आहे. त्यांना तुम्ही निर्दोषत्व सिद्ध न होता काय करता तर स्वीकृत सदस्य करता अंबरनाथ नगरपालिकेचे. एवढं धाडस त्यांच्यामध्ये येतं कुठून? म्हणजे मी संशोधन करणार आहे, माझं जरा संपलं हे सगळं, की ही रिसर्च करण्याची गोष्ट आहे की भारतीय जनता पक्षामध्ये त्यांच्या लोकांमध्ये एवढं धाडस येतो कुठून, की अत्यंत महाराष्ट्रामध्ये ज्या विषयावर सगळ्यात मोठी संतापाची लाट उसळली अशा प्रकरणातला एक आरोपी लैंगिक अत्याचार प्रकरणातला, त्याला तुम्ही स्वीकृत सदस्य करता, तुम्हाला काही लाजा वाटत नाहीत. ते असतील संघाचे कार्यकर्ते, त्यांनी केली असेल या निवडणुकीत भाजपला मदत, त्याबद्दल तुम्ही त्यांनाही बक्षिसे देता. म्हणजे उत्तर प्रदेश तो एक बलात्काराचा आरोपी सोडला सेंगर म्हणून, तिथे तो निर्लज्जपणा दिसला, तिथे हा तोच महाराष्ट्रात आहे. म्हणजे महाराष्ट्राचं काय तुम्ही करून ठेवलंय, महाराष्ट्र कुठे देऊन ठेवलाय हा प्रश्न, याचं उत्तर देवेंद्रजींनी द्यायला पाहिजे या महाराष्ट्राला. महाराष्ट्र मी कुठे नेऊन ठेवलाय याचं उत्तर राज्याच्या मुख्यमंत्र्याने द्यायला पाहिजे. पण हे घडतं याचं कारण असं आहे की ते लोक आहेत भारतीय जनता पक्षाचे किंवा फडणवीस साहेबांचे, हे मोकाट सुटलेले आहेत. आम्ही काही केलं तरी आमचा बॉस वर्षा बंगल्यावर बसलाय आणि तो आम्हाला पाठीशी घालेल, हा जो आत्मविश्वास निर्माण झालेला आहे त्यातून या गोष्टी घडत आहेत. मात्र तेच चाललंय, कायदा आणि सुव्यवस्था हातात घेऊन जे काय चाललेलं आहे सर्वत्र. हा बोला. एकाच वॉर्डची मतमोजणी होणार म्हणून निवडणुका रखडणारे, तसं होणार नाही. ही टेक्निकल गोष्ट आहे, त्याच्यावरती आमचे या पक्षाचे किंवा अन्य पक्षाचे लोक निवडणूक आयोगाशी चर्चा करतात. राऊसाहेब, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की उद्धव ठाकरेंनी विकासावर बोलून दाखवावं. मी त्यांना 1000, नंतर 2000 आणि आता 3000 असं बक्षीस जाहीर केलेलं आहे. उद्धव ठाकरेंनी चॅलेंज केलेलं आहे की एक अशी निवडणूक देवेंद्र फडणवीसांनी दाखवावी ज्यात त्यांनी हिंदू मुस्लिम असा वाद लावलेला नाही, आणि त्याबद्दल मी त्यांना असं नसेल तर मी त्यांना 1 लाख रुपये इनाम. उद्धव साहेबांचे 1 लाख रुपये आणि माझे अधिक 5 लाख रुपये, बरं का. उद्धव साहेबांचे 1 लाख रुपये आणि अधिक माझे 5 लाख रुपये कधी घेऊन जाऊ शकतात ते. त्यांना जर अमाऊंट वाढवायची असेल तर ती मी वाढवायला 11 लाखही करायला तयार आहे. मीच कशाला, आमच्या पक्षातला प्रत्येक महत्वाचा माणूस अशा प्रकारचं आव्हान